परीक्षांच्या मध्ये मराठी व्याकरण शब्दसंग्रह हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मराठी शब्दसंग्रहाला प्रश्नपत्रिकेमध्ये अतिशय महत्त्व असतं आणि त्यामध्ये म्हणी व वाक्प्रचार या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारले दिसून येतात. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये म्हणीवर विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न जो आहे हा संयुक्त गट ब 2019चा आहे. याच्या अगोदर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये 2023-24 पासून ते 2018 पर्यंतच्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे. याच्या पुढे आपण 2019च्या पासून 2019च्या पूर्वीचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न असा आहे, घर फिरले की घराचे वासेही फिरतात. या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा. पहिला पर्याय आहे घराची ओझ अंगण सांगते. दुसरा पर्याय आहे घरोघरी मातीच्या चुली. तिसरा पर्याय आहे घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखे घर होत नाही. यापैकी एकही पर्याय बरोबर नाही. पहिला आपण प्रश्नातल्या म्हणीचा अर्थ समजून घेऊ. प्रश्नातली म्हण आहे घर फिरले की घराचे वासेही फिरतात. म्हणजे थोडक्यात घरातली परिस्थिती बदलली तर जवळपासची नातेवाईक मंडळी सुद्धा बदललेली असतात. या म्हणांच्या विरुद्धार्थी म्हण आपला ओळखायचे. पहिला पर्याय आहे घराची ओझ अंगण सांगते. म्हणजे अंगण पाहिल्यानंतर आपल्याला घराच्या स्वरूपाची कल्पना येते. म्हणजे व्यक्तीच्या बाह्यरूपावरून त्याच्या अंतरूपाचा आपल्याला अंदाज येतो. त्यामुळे हा पर्याय उत्तर असू शकत नाही. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र परिस्थिती सारखी असते अशा अर्थाने आपण ही म्हण वापरत असतो. त्यामुळे ही म्हण मूळ म्हणीच्या विरुद्धार्थी नाही. घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखे घर होत नाही. एखादी व्यक्ती पाहुणा म्हणून आली तर ती आपल्या जवळ असेल तर ती 2-3 दिवस आपल्यामध्ये मिसळून जाते आणि परत निघून जाते. पाहुण्यासारखे घर होत नाही, पण आपली माणसं ही नेहमी आपली असतात. ती आपल्याला कधीच परकेपणा देत नाहीत अशा अर्थाने आपण ही म्हण वापरतो. त्यामुळे जर आपण पाहिलं तर ह्या तीनही म्हणी ह्या विरुद्धार्थी म्हणी नाहीत. घर फिरले की घराचे वासे फिरतात याचा अर्थ थोडक्यात की परिस्थिती बदलते तसे जवळचे लोक बदलतात. परंतु इथे विरुद्धार्थी म्हण म्हणजे की सुखदुःखात जे सोबत असतात अशा अर्थाची म्हण असायला पाहिजे होती आणि त्यामुळे याचं उत्तर आहे यापैकी एकही पर्याय बरोबर नाही. यापैकी एकही पर्याय बरोबर नाही हे त्याचं उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न आहे, पुढील म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. कशात काय नि फटक्यात पाय हा पहिला पर्याय आहे. ब गटामध्ये आपण पाहू शकतो की क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध जोडणं, आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणं, वाईटात आणखी वाईट घडणं, नको तिथे नको ती गोष्ट करणं. तर पहिला जो पर्याय आहे कशात काय नि फाटक्यात पाय, म्हणजे जवळ काहीच नाही त्याच्यात आणखी आपलं नुकसान झालं तर आपण म्हणतो फाटक्यात पाय आणि त्याच्यामुळे वाईटात आणखी वाईट घडणं हा पर्याय याच्याशी जुळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी म्हण जी आहे काडी चोर तो माडी चोर. काडी चोर तो माडी चोर म्हणजे एखादा काडी चोरणार आहे तर तो माडी सुद्धा चोरू शकतो. म्हणजे एखाद्याकडून क्षुल्लक अपराध झाला असेल तर त्याचा आपण त्याच्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडतो. हा पर्याय क्रमांक 1 शी जुळणारी म्हण आहे. कानात बुगडी गावात फुगडी. कानात छोटीशी बुगडी घातली आहे पण ती गावभर दाखवण्याचा उत्साह आपल्यामध्ये असतो. म्हणजे आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचं आपण प्रदर्शन करतो. काशीत मल्हारी. आता काशीमध्ये मल्हारी म्हणजेच त्या ठिकाणी साहजिकच मल्हारी जर आपण पाहिला तर तो मल्हारी मार्तंड म्हणजे जेजुरी सारख्या तीर्थक्षेत्राशी संबंधित आहे. तो आपला काशीत आढळणार नाही. पण काशीत मल्हारी दिसला तर साहजिकच नको तिथे नको ती गोष्ट करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर 1 अ ला 3 हा पर्याय आहे, ब ला 1 हा पर्याय आहे, क ला 2 हा पर्याय आहे आणि ड ला 4 हा पर्याय आहे. म्हणजे 3, 1, 2, 4 या अर्थाने पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. इथे लक्षात येतं आपल्या कशात काय नि फाटक्यात पाय ही म्हण वाईटात आणखी वाईट घडणं अशा अर्थाने वापरतो. संकटात असताना आणखी संकट येतं. काडी चोर तो माडी चोर याचा अर्थ क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध आपण जोडतो. कानात बुगडी गावात फुगडी आपल्या जवळच्या संपत्तीचं आपण थोड्याशा संपत्तीचं गावभर प्रदर्शन करतो. काशीत मल्हारी नको तिथे नको ती गोष्ट करणे असा होतो. पुढचा प्रश्न आहे दाम तसे काम या अर्थाची म्हण ओळखा. पहिला पर्याय आहे जन्मा आला हेला पाणी वाहत मेला. डोंगर पोखरून उंदीर काढले. जशी देनावळ तशी दुनावळ. जळत्या घराचा पोळता वासा. तर आपण पाहिलं दाम तसे काम म्हणजे जसे तुम्ही पैसे द्याल तसे तुम्हाला त्यांच्याकडून काम मिळेल, सर्व्हिस मिळेल.
जन्मा आला हेला पाणी वाहत मेला, म्हणजे एखाद्याचं नशीबच खराब असेल. जर समजा एखादा मूर्ख व्यक्ती असेल तर तो जन्म येऊन फक्त क्षुल्लक गोष्टी करण्यामध्ये त्याचं आयुष्य वाया जातं, अशा अर्थाने आपण ही म्हण वापरतो. त्यामुळे तिचा अर्थ दाम तसे काम असा होणार नाही. डोंगर पोखरून उंदीर काढतो, खूप मोठं प्रयत्न करून, खूप काबाड कष्ट करून जर हातामध्ये क्षुल्लक गोष्ट राहत असेल तर आपण डोंगर पोखरून उंदीर काढणे असं म्हणतो. जशी देनावळ तशी धुनावळ, अर्थात ही जी म्हण आहे ही दाम तसे काम याच्याशी जुळणारी आहे. जसं तुम्ही पैसे द्याल त्याचप्रमाणे तुमच्याकडं तुम्हाला ती धुनावळ प्राप्त करून मिळेल, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे दाम तसे काम याच्याशी क हा पर्याय जुळणार आहे. जळत्या घराचा पोळता वासा, जर सगळीच परिस्थिती खराब असेल, म्हणजे जर समजा कुटुंबच एखादं घरच जळत असेल तर तिच्या वासाला, म्हणजे त्या घरातल्या वासा जो आहे त्या वासाला सुद्धा त्याच्या झळा लागणार. म्हणजे जर आपल्या कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे तर त्या वाईटपणाचे जे चटके आहेत हे संपूर्ण कुटुंबातल्या घटकांना सहन करावे लागतात, असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे दाम तसे काम या अर्थाची म्हण कोणती होणार आहे? जशी देनावळ तशी धुनावळ, पर्याय क्रमांक 4 फक्त क बरोबर असेल. जसा दाम मोबदला मिळेल त्या प्रमाणातच काम केले जाईल, त्या म्हणीचा अर्थ होतो. त्यामुळे दाम तसे काम याशी जशी देनावळ तशी धुनावळ ही म्हण त्याच्याशी जुळणारी आहे. पुढील प्रश्न आहे, तुला मल्लखांबावर कसरत जमत नाही, मग त्या खांबास कशाला दोष देतोस? वाक्याच्या संदर्भायोग्य म्हणीचा पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे नावडतीचे मी टळणी. दुसरा आहे उचलली जीभ लावली टाळ्याला. तिसरा आहे नाचता येईना अंगण वाकडे. चौथा आहे दुरून डोंगर साजरे. परिस्थिती कशी आहे बघा, तुला मल्लखांबावर कसरत जमत नाही, मग त्या खांबाला दोष कशाला देतो? म्हणजे आपल्याला मल्लखांब खेळता येत नाही आणि मल्लखांब वाईट आहे असं म्हणण्यात अर्थ नाही. या अर्थाची अगदी सोपं आहे, आपण सांगू शकतो. पहिला पर्याय नावडतीचे मिटाळणी, ज्या व्यक्ती आपल्याला आवडत नाहीत अशा व्यक्तीने कितीही चांगलं काम केलं तरी सुद्धा ते आपल्याला आवडत नाही, अशा अर्थाने आपण ही म्हण वापरतो. त्यामुळे हे उत्तर असू शकणार नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला, अविचारी बोलणं, कोणताही विचार न करता आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला आपण म्हणतो उचलली जीभ लावली टाळ्याला. नाचता येईना अंगण वाकडे, ही म्हण जी आहे ही या परिस्थितीशी जुळते. नाचता येईना अंगण वाकडे, स्वतःला नाचता येत नाही आणि दोष मात्र अंगणाला देतो. जसं त्याला मल्लखांबावर कसरत जमत नाही आणि दोष मात्र मल्लखांबाला देतो, त्याप्रमाणे नाचता येईना अंगण वाकडे ही या परिस्थितीशी, या संदर्भाशी जुळणारी म्हण आहे. दुरून डोंगर साजरे, गोष्टी आपल्याला दुरून अतिशय चांगल्या दिसतात, त्याच्या जवळ केल्यावर आपल्याला त्याचं खरं स्वरूप समजतं, असा ह्या म्हणीचा अर्थ होतो. त्यामुळे हाही पर्याय जुळणार नाही. म्हणजेच केवळ क बरोबर अ ब ड चूक, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. केवळ क बरोबर नाचता येईना अंगण वाकडे, म्हणजे स्वतःला की काम नीट करता येत नसताना दुसऱ्या वस्तूंना किंवा त्या परिस्थितीला आपण दोष देत असतो. पुढचा प्रश्न आहे, म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. दाम करी काम. दाम करी काम, इकडे पर्याय पाहू शकतो आपण. वाईट कृती करणाऱ्याच्या मनात ते डाचत असतं. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. पैशाने सर्व कामे साध्य होतात. कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. नेहमी लक्षात ठेवा, जोड्या जुळवाचा प्रश्न सोडवत असताना आपण ब गट अगोदर वाचून घेणं खरं तर गरजेचं आहे. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, दाम करी काम असं म्हटलं की लगेच पैशाने सर्व कामे साध्य होतात ही त्याच्या अर्थाची म्हण आहे, आपल्या लक्षात येतात. पळसाला पाने तीनच. पळसाला पाने तीनच म्हणजे सर्वत्र परिस्थिती जी आहे ती सारखीच असते. मनुष्य स्वभाव हा कुठेही गेलं तरी तो बदलत नाही. कुठेही गेलं तरी मनुष्य स्वभाव हा सारखाच असतो. कोल्हा काकडीला राजी. कोल्ह्यासारख्या प्राण्याला काकडीसारखा साधा शुद्र पदार्थ दिला तरी सुद्धा तो त्याला हो म्हणतो. म्हणजेच शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात, असा त्याचा अर्थ होतो. खाई त्याला खवखवे. खाई त्याला खवखवे, ज्याने खाल्लेलं आहे त्याच्या घशामध्ये त्याची खवखव जाणवते. याचा अर्थ जर तुम्ही वाईट कृत्य केलेलं आहे तर त्याची सल आपल्या मनामध्ये असते, मनात ते डाचत असतं. त्यामुळे ड ला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. त्यामुळे 3 4 2 1 3 4 2 1 पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. पुढील म्हणजे दाम करी काम, लक्षात आलं तुमच्या. पैशाने सर्व कामे साध्य होतात. पळसाला पाने तीनच, कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव परिस्थिती सारखीच असते. कोल्हा काकडीला राजी, शूद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. खाई त्याला खवखवे, वाईट कृती करणाऱ्याच्या मनामध्ये ते डाचत असतं, त्याची सल त्याच्या मनामध्ये असते. पुढचा प्रश्न आहे, अर्थात अगोदरच्याच प्रश्नावरून पुढचा प्रश्न तयार झालेला आहे.
कोल्हा काकडीला राजी या म्हणीचे समर्पक स्पष्टीकरण कोणते? अगोदरच्या प्रश्नामध्ये याचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. कोल्हा काकडीला राजी याचा अर्थ शूद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. शूद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. आणि बाकीचे पर्याय जर पाहिले, जे मिळाले तेवढ्यात समाधान असणे, म्हणजेच आत्मसंतुष्ट माणसं जे आहेत त्यांच्याबद्दल आपण म्हणतो जे मिळते तेवढ्यात ते समाधानी असतात. वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते. कोळसा कितीही उघडला तरी तो काळाच अशा अर्थाने आपण ते वापरतो. गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. एखादी गर्विष्ठ व्यक्ती आहे तर तिचा गर्व हरण हे होत असतं. गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं अशा अर्थाने ते वाक्य आहे. त्यामुळे याचा योग्य जो अर्थ आहे, शूद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात, फक्त क बरोबर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. सर्व लहान माणसे लहान गोष्टीने संतुष्ट होतात किंवा शूद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात असा याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न आहे वनसेवा पूर्व 2019 या परीक्षेला विचारलेला. अडाणी लोकात अर्धवट शाण्यालाही मोठेपण लाभतं. लोक अडाणी असतील तर त्याच्यामध्ये अर्धवट शाणा, कमी थोडंसं इतरांच्या पेक्षा थोडंसं जास्त ज्ञान असणाऱ्या व्यक्ती त्याला सुद्धा मोठेपण लाभतं. हा अर्थ सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण होता. पहिला पर्याय आहे वासरात लंगडी गाय शहाणी. अगदी योग्य असं हे उत्तर आहे. वासरात लंगडी गाय शहाणी. सगळीच वासरं आहेत, त्याच्यात लंगडी गाय थोडीशी अधिक हुशार झाली त्याच्यामुळे तिला मोठेपण लाभेल. त्यामुळे वासरात लंगडी गाय शहाणी हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढच्या पर्यायांचा अर्थ बघूया. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे जो शहाणपणाचा आव आणतो, मी अतिशय शहाणा आहे असा आविर्भाव आणतो, अशा व्यक्तींच्या हातून कार्य घडत नाही असा त्याचा अर्थ होतो. 3.5 शहाणे हा वाक्प्रचार आहे. गरजेल तो पडेल काय. गरजेल तो पडेल काय. जो गरजेल म्हणजे जो बोलतो तो आपल्या मदतीला येईल काय, आपलं काम पूर्ण करील काय याच्याबद्दल शंका असते. म्हणजे जे केवळ बोल घेवडे असतात ते कृती मात्र त्या पद्धतीने करत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यामुळे अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते या अर्थाची योग्य म्हण आहे वासरात लंगडी गाय शहाणी. पहिला पर्याय हे तुमचं उत्तर असणार आहे. परिस्थिती नेहमी सारखीच असते असे नाही, ती बदलत असते हे सांगण्यासाठी कोणती म्हण उपयोगात येते? अज्ञातले रडतात आणि सुपातले हसतात. पहिला पर्याय आहे. ऊन पाण्याने घरे जळत नसतात. दैव देते आणि कर्म नेते. कधी तुपाशी कधी उपाशी. आता प्रश्न काय आहे बघा. परिस्थिती नेहमी सारखीच असते असे नाही, परिस्थिती बदलत राहते. पहिला पर्याय आहे अदनातले रडतात आणि सुपातले असतात. आधन म्हणजे आपण ज्यावेळेला पाणी उकळवत ठेवतो त्यावेळेला त्याला आपण आधन असं म्हणतो. किंवा आधान हा जो शब्द आहे हा आपत्ती संकट अशा अर्थाने आपण वापरतो. थोडक्यात जे पदार्थ, समजा सुपातलं काही धान्य आहे ते आदनात टाकलेलं आहे तर ते उकळतं आहे, त्याला त्या उष्णतेचा चटका लागतात, त्यावेळेला सुपातले असतात. पण साहजिकच ते संकट त्यांच्यावर सुद्धा येणार असतं. पण जोपर्यंत आपलं घर जळत नाही तोपर्यंत आपण समाधानी असतो. जोपर्यंत आपलं घर, आपल्याला माहिती आहे की ही अडचण आपल्यावर सुद्धा येणार आहे, ही परिस्थिती आपल्यावर सुद्धा येणार आहे, परंतु जोपर्यंत आपलं घर जळत नाही तोपर्यंत आपण त्याचा विचार करत नाही असा त्या म्हणीचा अर्थ होतो. ऊन पाण्याने घरे जळत नसतात म्हणजे कुणाच्या शिव्या शापाने आपलं वाईट होत नसतं अशा अर्थाने आपण ही म्हण वापरतो. दैव देते आणि कर्म नेते. एखाद्याच्या नशिबाने त्याला आयुष्यात चांगल्या गोष्टी प्राप्त होतात, पण त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे त्या त्याच्या हातून निसटून जातात असा या म्हणीचा अर्थ होतो. कधी तुपाशी कधी उपाशी या म्हणीचा अर्थ मात्र आपल्या प्रश्नाशी जुळणार आहे. कधी तुपाशी काही दिवस चांगले येतात, काही दिवस वाईट येतात. मनुष्याच्या आयुष्याचं सूत्रच असं आहे. सुखस्या नंतर दुःखम, दुःखस्या नंतर सुखम, न लभते सदा सुखम, न लभते सदा दुःखम असं आपण म्हणतो. सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर सुख येतं, हे चक्र चालूच राहतं. कधी तुपाशी कधी उपाशी असा त्याचा अर्थ होतो. परिस्थिती नेहमीच सारखी असते असं नाही, ती बदलत असते हे सांगण्यासाठी आपण ही म्हण वापरतो. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे सगळेच मुसळ केरात ही म्हण कशासाठी वापरली जाते? सर्वांचा हिरमोड झाला हा पहिला पर्याय आहे. काही फायदा झाला नाही हा दुसरा पर्याय आहे. महत्वाची गोष्टच विसरली हा तिसरा पर्याय आहे. अपेक्षाभंग झाला हा चौथा पर्याय. तर आपल्या लक्षात सगळंच मुसळ केरात गेलं, सगळंच मुसळ केरात गेलं म्हणजे आपण सगळं काही खूप मोठं काम करतो आणि त्यातली महत्वाची गोष्ट विसरतो, त्यामुळे ते काम पूर्ण होऊ शकत नाही. अशा वेळेला आपण म्हणतो
की सगळेच मुसळ केरात, त्यामुळे महत्वाची गोष्टच विसरली, हा त्याचा अर्थ असणार आहे. मेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणीतून काय सूचित होते? पर्याय आहेत: मोठे नुकसान होणे, माणूस गेले म्हणून त्याची किंमत कमी होत नाही, माणूस गेल्यावरच किंमत कळते, गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. मेल्या म्हशीला मनभर दूध म्हणजे जोपर्यंत म्हस जिवंत असते तोपर्यंत आपण तिच्यामधून मिळणारे जे दूध आहे त्याच्याबद्दल बोलत असताना ते कमी देते असं म्हणतो. पण ती मेल्यानंतर मात्र माझी म्हस 10 लिटर दूध देत होती, 15 लिटर दूध देत होती असं बोलतो. म्हणजे जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत आपण तिच्यावर टीका करतो आणि ती मेल्यानंतर मात्र तिची स्तुती करतो. जिवंत व्यक्तीवर टीका करणं, निंदा नालिस्ती करणं, पण ती व्यक्ती मेली तर तिचं अगदी तोंड भरून कौतुक करणं, स्तुती करणं, या अर्थाने ही म्हण आहे. मेल्या म्हशीला मनभर दूध म्हणजे गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे: हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे या म्हणीस समानार्थी म्हण पुढीलपैकी कोणती? पर्याय आहेत: उथळ पाण्याला खळखळाट फार, अर्धी टाकून सगळीला धावणं, दुरून डोंगर सागरे, हजीर तो वजीर. तर यामध्ये पहिला पर्याय जो आहे उथळ पाण्याला खळखळाट फार, म्हणजे जी माणसं ज्यांच्याजवळ संयम नसतो अशा माणसांचं बडबड जास्त असते, किंवा थोडक्यात ज्याच्याजवळ ज्ञान कमी त्याची बडबड फार असते. ज्याच्याजवळ ज्ञान कमी असते म्हणजे ते उथळ आहे, त्याची बडबड मात्र फार असते. आणि ज्याच्याजवळ खूप ज्ञान आहे, मौनम सर्वार्थ साधनम, तो मात्र बिचारा खूप शांत असतो. त्यामुळे हा पर्याय उत्तर असू शकणार नाही. अर्धी टाकून सगळीला धावणं म्हणजे अर्ध हातात आहे ते सोडायचं आणि सगळं प्राप्त झालं पाहिजे अशा अर्थाने आपण ज्यावेळेला आपल्या आयुष्यात आटापिटा करतो त्यावेळेला आपण हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे असं म्हणतो. जे आहे त्या गोष्टीमध्ये आपण समाधान न मानता जे नाही त्याच्यामध्ये ते मिळवण्यामध्ये आपण आपली शक्ती वाया घालवत असतो. आणि त्यामुळे अर्धी टाकून सगळीला धावणं ही दुसरी म्हण आहे, हा दुसरा पर्याय आहे, तो त्याचा योग्य अर्थ आहे. दुरून डोंगर साजरे. दुरून डोंगर साजरे. दुरून पाहिलं की आपल्याला कोणती गोष्ट अतिशय चांगली दिसते, पण तिच्या जवळ गेल्यावर तिचं खरं स्वरूप आपल्याला समजतं. दुरून डोंगर पाहिले की आपल्याला ते अतिशय विलोभनीय वाटतात, परंतु ज्यावेळेला डोंगरात जवळ जातो त्यावेळेला त्याच्यामधले खाच खळगे, त्याच्यामध्ये असणाऱ्या दऱ्या खोऱ्या, ते डोंगर चढण्यासाठी लागणारे प्रयत्न याची आपल्याला जाणीव येते आणि म्हणून आपण म्हणतो दुरून डोंगर साजरे. तिसरा आहे हजीर तो वजीर. जो त्या प्रसंगी हजर असतो, उपस्थित असतो, त्याला त्या गोष्टीचा फायदा होतो अशा अर्थाने आपण ती चौथी म्हण वापरतो. त्यामुळे असं उत्तर असणार आहे हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे म्हणजे अर्धी टाकून सगळीला धावणे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना पुढीलपैकी कोणती म्हण वापरली जाते? पहिला पर्याय आहे उथळ पाण्याला खळखळाट फार, दुसरा पर्याय आहे अंतरून पाहून पाय पसरणे, तिसरा पर्याय आहे घोडे खाई भाडे, चौथा पर्याय आहे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असं आपण म्हणतो. यामध्ये विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना म्हणजे एखादा धंदा तुम्ही सुरू केलात आणि त्या धंद्यामधून जर तुम्हाला अपेक्षित फायदा मिळत नसेल, अपेक्षित नफा मिळत नसेल, तर त्यासाठी तुम्ही कोणती म्हण वापराल? उथळ पाण्याला खळखळाट फार आपण मगाशी चर्चा केली. उथळ पाण्याला खळखळाट फार याचा अर्थ ज्याच्याजवळ ज्ञान कमी असते, ज्याच्याजवळ माहिती कमी असते त्या व्यक्तीची बडबड जास्त असते. त्यामुळे हे उत्तर असू शकणार नाही. अंतरून पाहून पाय पसरावे, आपल्या क्षमता किती आहे त्याचा अंदाज घेऊन आपण प्रयत्न करावेत अशा अर्थाने आपण ही दुसरी म्हण वापरतो. घोडे खाई भाडे. जर समजा तुम्ही एखादा घोड्याच्या टांग्याचा व्यवसाय करत आहात किंवा घोडे तुमच्या व्यवसायासाठी वापरत आहात आणि त्याच्यातून मिळणारं भाडं हे फक्त घोड्याला पोसण्यावरच खर्च होत असेल तर त्या धंद्यातून तुम्हाला फारसा नफा मिळणार नाही. आणि म्हणून विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना आपण घोडे खाई भाडे ही म्हण वापरतो. गाजराची पुंगी वाजली तर वाजली म्हणजे ज्या वेळेला आपण एखादा व्यवसाय कमी गुंतवणूक करून करतो आणि त्याच्यातून जास्त नुकसान होण्याची शक्यता नसते त्यावेळेला आपण म्हणतो गाजराची पुंगी वाजली तर वाजली. त्यामुळे विशेष किफायत नसलेल्या धंद्याचं वर्णन करताना घोडे खाई भाडे ही म्हण वापरली जाते. जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट घडणे.
या वाक्याच्या अर्थाची म्हण सांगा. बाप सवाई बेटा, आई बापाची पूर्वपुण्याई, खान तशी माती, पुढचा वागे तसा मागचा चाले. आता यामध्ये पहिला बाप सवाई बेटा याचा अर्थ वडिलांच्या पेक्षा जर एखाद्या मुलाचं कर्तृत्व जास्त असेल तर त्याला आपण बाप सवाई बेटा असं म्हणतो. आणि एखाद्या चांगल्या, हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, एखाद्या चांगल्या कर्तृत्ववान वडिलांच्या पोटी जर एखादं कर्तृत्व शून्य किंवा अतिशय आपण असं म्हणू शकतो की टपुरी किंवा वाह्यात गेलेला मुलगा जर जन्माला आला तर त्यावेळेला आपण वाक्प्रचार वापरतो सूर्यापोटी शनैश्चर. सूर्यापोटी शनैश्चर. सूर्यापोटी शनैश्चर. बाप सवाई बेटा, बापापेक्षा मुलगा श्रेष्ठ आहे तर तुम्ही बाप सवाई बेटा असं म्हणता. हा प्रश्न पुढच्या परीक्षांना वगैरे विचारला जाऊ शकतो. याच्या विरुद्ध अर्थ जर घेतला तर सूर्यापोटी शनैश्चर. सूर्य म्हटलं की सर्वांना अर्थातच दान करणारा, ऊर्जा देणारा, सर्व सृष्टी चालवणारा. पण शनैश्चर असं म्हटलं की शनी देव जो आहे हा आपल्या राशीत आला तर आपली एक धारणा असते की तो त्रास देतो. म्हणजे जर लोकांना मदत करणारा वडील असेल आणि लोकांना त्रास देणारा मुलगा असेल तर सूर्यापोटी शनैश्चर हा वाक्प्रचार वापरतात. पुढे आहे आई बापाची पूर्वपुण्याई. आई बापाची पूर्वपुण्याई असेल तर ती मुलांना त्याचा फायदा होतो. खान तशी माती. आता ही म्हण आपण पाहू शकतो. खान तशी माती. जशी खान आहे तशी माती, जसे आई बाबा आहेत तशी मुलं घडतात. म्हणजेच थोडक्यात जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट घडते. त्यामुळे पर्याय क्रमांक क हे उत्तर असू शकतं. पुढचा वागे तसा मागचा चाले. पुढचा वागे तसा मागचा चाले म्हणजे थोडक्यात अगोदरची पिढी ज्याप्रमाणे घडते त्याप्रमाणे जर समजा मागचे वागत असतील तर म्हणजे थोडक्यात इथे अनुकरणाचा संबंध आहे. आणि त्यामुळे याचं उत्तर देताना आयोगाने फक्त क बरोबर हे उत्तर दिलं होतं. जसे आई वडील आहेत तशीच त्यांची मुलं असतात. म्हणजे जशी आधीची परंपरा आहे तशीच पिढी घडते. त्यामुळे याचं उत्तर खान तशी माती असं होतं. पुढील म्हणीचा म्हणजे थोडक्यात जरी आयोगाने म्हण असं म्हटलं असलं तरी तो वाक्प्रचार आहे. पुढील म्हणीचा योग्य अर्थ सांगा. पाणी जोखणे. पर्याय आहेत पात्रता ओळखणे, लायकी काढणे, शक्तीचा अंदाज घेणे, पाण्याची चव सांगणे. तर यामध्ये लक्षात घ्या वाक्प्रचार ही मुळातच संकल्पना अशी आहे किंवा म्हणी ज्यांचा शब्दशः अर्थ न घेता आपण त्याच्यातून भावार्थ घेतो. आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी जोखणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ होतो पात्रता ओळखणे आणि शक्तीचा अंदाज घेणे. शब्दशः अर्थ आपण त्या ठिकाणी घेत नाही. पाण्याची चव सांगणे असं होणार नाही. लायकी काढली जात नाही. ब आणि ड असू शकत नाही. फक्त अ आणि क बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे उथळ पाण्याला खळखळाट फार. बऱ्याचदा आपण पाहतो हीच म्हण पुन्हा पुन्हा परीक्षेला विचारली जाते. या वाक्याचा योग्य पर्याय निवडा. मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच. ज्याच्या अंगी गुण थोडा असतो तो फार बडाई मारतो. वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा दाखवू नये. तर इथे आपल्या लक्षात येतं की उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्याच्या जवळ कमी ज्ञान असतं त्याची बडबड फार असते. ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बडाई मारतो. म्हणजेच फक्त ब हे त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. पुढे आहे तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्यांना आले बाळसे. तरण्यांचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्यांना आले बाळसे या म्हणीचा नेमका अर्थ काय? नको त्यावेळी हवे ते घडणे, नको त्याला नको ते मिळणे, स्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे, तरुण म्हातारे दिसणे आणि म्हातारे तरुण दिसणे. आता या ठिकाणी पहिले 2 पर्याय उत्तर नाहीत हे लक्षात येतं आपल्याला. नको त्यावेळी हवे ते घडणे, नको त्याला नको ते मिळणे हे नाही आहेत. पण तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे असं ज्यावेळेला म्हणतो त्याला शब्दशः अर्थ त्याचा काय होतो? तरुण लोक म्हातारी दिसत आहेत आणि म्हातारी लोक तरुण दिसत आहेत असा शब्दशः अर्थ आपण घेऊ शकतो. परंतु म्हणी किंवा वाक्प्रचारामध्ये शब्दशः अर्थ आपण घेत नाही. त्याचा अर्थ काय होतो? अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. म्हणजे सर्वसामान्य परिस्थितीचं वर्णन करताना आपण म्हणतो की ज्यावेळेला गंगा उलटी वाहते, प्रवास उलटा घडतोय, जिथे जे बदलायला पाहिजे ते न बदलता दुसऱ्या गोष्टींच्या मध्ये बदल घडतोय त्यावेळेला पण ही म्हण वापरतो. तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे म्हणजे अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणं. म्हणजे तरण्यांचे कोळसे होणं हे अस्वाभाविक आहे. तरुण आहेत, तडफदार आहेत, तर त्यांच्यामध्ये उत्साह प्रचंड असला पाहिजे. त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली पाहिजे. पण आज आपण पाहतो बरेच तरुण आपल्याला मरगळलेले दिसतात.
पण त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे मात्र त्यांना बाळसं आलेलं असतं. म्हणजे थोडक्यात ते काबाड कष्ट करतात, अतिशय उत्साहाने काम करतात, सकाळी लवकर उठून आपली दिनचर्या सुरू करतात. म्हणजे ही अस्वाभाविक पण उलटा प्रकार आपल्याला आढळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणं. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप या म्हणीचा अर्थ ओळखा. तूप खाऊन रूप येतं असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं आणि त्या अर्थाची म्हण शोधायचे. अति खाणे नुकसानकारक असते. इथे अति अति खाणे नुकसानकारक असते, हा पर्याय उत्तर असू शकत नाही. आरशात तोंड पाहून रूप निहाळणे हा पर्याय उत्तर असू शकत नाही. स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करणे हाही पर्याय उत्तर असू शकत नाही. अतिशय उतावळेपणाची कृती. तूप खाल्ल्यावर लगेच रूप येत नाही. म्हणजे औशी खाई तूप, रात्री तूप खाल्लंय आणि सकाळी तुम्ही आरशात जाऊन रूप बघाल तर लगेच काय तुम्ही गोरे, तजेलदार, तेजस्वी कांतीचे होणार नाही, हे या म्हणीतून स्पष्ट करायचं आहे. म्हणजे अतिशय उतावळेपणाची कृती. यश मिळण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी असणारा आवश्यक संयम तो आपल्यामध्ये नसणे अशा अर्थाने आपण ही म्हण वापरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे आहे पालत्या घड्यावर पाणी या म्हणीची समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? अचूक पर्याय निवडा. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच हा पहिला पर्याय आहे. रात्रभर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. शहाण्याला शब्दाचा मार, गाढवाला गुळाची चौक आहे. थोडेसे या प्रश्नातले पर्याय जे आहेत हे थोडेसे आपल्याला जास्त विचार करायला लावणार आहेत, अगदी जवळचे आहेत. पालत्या घड्यावर पाणी, पालत्या घड्यावर कितीही पाणी ओतलं तरी त्या घड्यामध्ये जाणार नाही. त्याच्यामध्ये अजिबात त्या घड्यात पाण्याचा एकही थेंब असणार नाही. त्याचप्रमाणे जर आपण म्हटलं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, कुत्र्याचं शेपूट आपण कितीही सरळ करायचा प्रयत्न केला. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, नलिका गतमपि कुटिलम न भवती सरलः शूनः पुच्छम. नलिका गतमपि कुटिलम न भवती सरलः शूनः पुच्छम. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तर ते वाकडंच राहतं. म्हणजे ती परिस्थिती कधीही बदलत नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याच्याशी जास्त जुळणार आहे. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. एखाद्याला तुम्ही रात्रभर गीता वाचून सांगितली तर तो त्याचा योग्य अर्थ घेत नाही, त्याच्या डोक्यात काय जात नाही अशातला भाग नाही, परंतु तो धचा म करतो. म्हणजेच त्याने रात्रभर वाचली गीता आणि तो म्हणतो कालचा गोंधळ बरा होता. गीतेसारखं महाकाव्य त्याच्या समोर वाचन झालेलं आहे आणि जर तो मूर्ख त्याला गोंधळ समजत असेल तर अर्थातच त्याने त्याचा योग्य अर्थ घेतला नाही असा होतो. शहाण्याला शब्दाचा मार, शहाण्या माणसाला केवळ आपण उपदेश दिला तरी त्याला समजतं, आपण त्याला शब्दांनी सुनावून सांगितलं तरी त्याला समजतं. त्यामुळे पालत्या घडावर पाणी हे त्याला जुळणार आहे. गाढवाला गुळाची चौक आहे, म्हणजे जर गाढवाला गुळाची चौक आहे तर अयोग्य व्यक्तीला, ज्या व्यक्तीमध्ये क्षमता नसतील, तो तुमच्या गुणांची पारख करू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे या ठिकाणी पालत्या घड्यावर पाणी या म्हणीचा समानार्थी असलेली म्हण जी आहे ती कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, कितीही उपदेश केला तरी त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही अशा अर्थासाठी आपण पालत्या घडावर पाणी आणि कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडेच. पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? 5 लोक बोलतात तेच खरे, पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे, काही लोक जे बोलतात ते खरे, पंच लोक जे बोलतात ते खरे. बघा, पाचामुखी परमेश्वर, पहिलं सगळ्यात महत्वाचं मी मगाशी आपण चर्चा केली, म्हणी किंवा वाक्प्रचारामध्ये शब्दशः अर्थ आपण विचारात घेत नाही. त्यामुळे 5 लोक बोलतात तेच खरे हे उत्तर असू शकत नाही. काही लोक जे बोलतात तेच खरे हे उत्तर असू शकत नाही. पंच लोक जे बोलतात, पंच याचा अर्थ 5 असा घ्यायचा नाही, ते खरे. त्यामुळे पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे याच्यातला फक्त पर्याय ब बरोबर असेल. पाचामुखी परमेश्वर याचा अर्थ जर सर्वच समाजातील जे आहेत, म्हणजे थोडक्यात 5 लोक बोलतात याचा अर्थ समाजाचं प्रतिनिधित्व करणारी जी लोक आहेत, 5 लोक बोलतात याचा अर्थ समाजाचं प्रतिनिधित्व करणारी महत्वाची लोक जी बोलतात तेच खरं असतं. म्हणजे ज्यावेळेला समाजातले महत्वाच्या व्यक्तींच्यामुळे आपण लोक जे बोलतात तेच खरं मानतो असा त्याचा अर्थ घेतो. पुढचा प्रश्न आहे, भगीरथ प्रयत्न या म्हणीच्या समानार्थी म्हण कोणती?
अर्थात भगीरथ प्रयत्न आपल्याला माहिती आहे. राजा भगीरथ जो आहे हा इक्ष्वाकू वंशातील म्हणजे सूर्यवंशातील म्हणजे रघुकुळातला राजा, प्रभू रामचंद्रांचा पूर्वज. राजा भगीरथाचे जे पूर्वज होते राजा भरत यांनी कपिल मुनींच्या आश्रमामध्ये जो अश्वयज्ञ घोडा त्यांचा गेला असताना कपिल मुनींचा त्यांच्या मुलांच्याकडून अपमान झाला आणि त्या अपमानामधून त्यांना शाप दिला आणि त्यांची 60,000 मुलं, त्यांना 2 राजा होत्या राजा भरतला, त्या पहिल्या पत्नीची 60,000 मुलं, राजा भरत यांच्या पहिल्या पत्नीची 60,000 मुलं ही कपिल मुनींच्या शापामुळे भस्मसात झाली. त्याच्यानंतर मग राजा भरतांच्या दुसऱ्या पत्नीचा असमंजस हा मुलगा, त्याच्यानंतर त्याच्या पुढे त्याच पिढीमधला म्हणजे भरत हा जो दिलीप राजाचा मुलगा भगीरथ, त्या भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या जे 60,000 त्याचे जे पूर्वज कपिल मुनींच्या शापामुळे शापित झालेले होते त्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी जी गंगा स्वर्गात आहे ही गंगा पृथ्वीवर अवतरण्यासाठी हिमालयामध्ये जाऊन घोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले. ती गंगा पृथ्वीवर अवतरणार होती, पण गंगा तिचा प्रवाह एवढा मोठा होता की जर ती पृथ्वीवर अवतरली असती तर तो प्रवाह पृथ्वीला तेवढा सहन झाला नसता आणि त्याच्यामुळे पृथ्वीवर प्रलय आला असता. त्यामुळे ही गंगा पहिल्यांदा शंकराच्या जटेमध्ये समाविष्ट झाली आणि मग ज्यावेळेला भगीरथ त्यांच्या रथातून हिमालयातून जसे निघाले जसे पुढे जातील तशी ती गंगा वाहत वाहत पुढे गेली आणि ज्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये त्यांच्या 60,000 पूर्वजांची राख होती त्या राखेतून जाताना ती गंगा नदी ही त्याच्यामधून वाहत गेली आणि ती वाहत जाऊन ती राख पवित्र झाली. म्हणजे आपल्या ही जी गंगा ही पवित्र नदी आहे ही राजा भगीरथ यांच्या प्रयत्नामधून, आटोकाट प्रयत्नामधून, प्रचंड म्हणजे ते घोर तपश्चर्येतून ती पृथ्वीवर अवतरलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला माहिती पण आहे की गंगा नदीला गंगोत्रीपासून देवप्रयागपर्यंत आपण भगीरथी या नावाने किंवा भागीरथी या नावाने ओळखतो. म्हणजेच आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी किंवा त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी राजा भगीरथ यांनी स्वर्गातून ही गंगा पृथ्वीवर अवतरली, एवढे प्रचंड प्रयत्न केले. म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी, स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी ज्यावेळेला घोर तपश्चर्या करता, आटोकाट प्रयत्न करता, मेहनत करता, त्यावेळेला आपण भगीरथाचे प्रयत्न असं म्हणतो. एखादं महान कार्य घडविण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य त्या कार्यासाठी वाहून घेतलं असेल आणि ते महान कार्य उभं राहिलं असेल तर त्याला आपण भगीरथाचे प्रयत्न असं म्हणतो. म्हणजेच समजा कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांच्या भगीरथ प्रयत्नातून रयत शिक्षण संस्थेसारखी एक मोठी संस्था उभी केली असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हा भगीरथ प्रयत्न, त्याचा थोडासा हा इतिहास आपण खरं समजून घेणं गरजेचं आहे. भगीरथ प्रयत्न या म्हणीच्या अर्थाची समानार्थी म्हण कोणती, तर अति नेटाने केलेले प्रयत्न हा पर्याय बरोबर आहे. बादरायण संबंध याचा अर्थ ज्या त्या ठिकाणी योग्य संबंध न जोडणं असा त्याचा अर्थ होतो. बारबाही कारभार म्हणजे अनेक लोक जर एखादं काम करत असतील तर त्याच्यामध्ये खोडा घालणारे बरेच लोक असतात असा अर्थ. लंकेची पार्वती याच्याबद्दलही आपण पुढील एखाद्या प्रश्नामध्ये सविस्तर चर्चा करू. लंकेची पार्वती म्हणजे अंगावर अजिबात दागदागिने सोनं नाणं नसलेली स्त्री, तिला आपण लंकेची पार्वती म्हणतो. आणि त्याच्यामुळे याचा जो अर्थ आहे भगीरथ प्रयत्न फक्त बरोबर हे त्याचं योग्य उत्तर असेल. भगीरथ प्रयत्न अति नेटाने केलेले प्रयत्न हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अनिलला प्राचार्यांनी जाब विचारण्यासाठी बोलावले. अमित बिनधास्ताना सामोरा गेला, यालाच म्हणतात उथळ पाण्याला खळखळाट फार, गुडघ्याला बाशिंग, कर नाही त्याला डर नाही, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. तर सोपा प्रश्न आहे, आपल्याला लगेच लक्षात येतं. अमितला प्राचार्यांनी जाब विचारण्यासाठी बोलवले. अमित बिनधास्तपणे त्यांना सामोरा गेला, कारण कर नाही त्याला डर नाही. जर त्याने चूकच केली नाही तर त्याला भीती वाटण्याचं काही कारण नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, घरदार ठावठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वतःबरोबर घेऊन हिंडावे लागते, या अर्थाची म्हण ओळखा.
पहिला पर्याय आहे विंचवाचे बिराड पाठीवर. घर फिरले की घराचे वासेही फिरतात. गरीबाच्या घराला सावकाराची कडी. घर ना दार वाऱ्यावर बिराड. तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की या अर्थाची जी म्हण आहे ही कोणती असणार आहे? विंचवाचे बिराड पाठीवर. घरदार ठाव ठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वतःबरोबर घेऊन इंडावं लागतं. विंचवाचं जे बिराड आहे ते त्याच्या पाठीवर असतं कारण त्याला स्वतःचं घरदार नसतं. घर फिरले की घराचे वासेही फिरतात. म्हणजे थोडक्यात जर आपली कौटुंबिक परिस्थिती बदलली तर कुटुंबातली माणसं सुद्धा बदलतात. गरीबाच्या घराला सावकाराची कडी. बऱ्याच गरीब लोकांना कर्ज पाणी काढावं लागतं आणि त्यांच्यामुळे ते जी घरं असतात ती सावकाराकडे तारण असतात म्हणून आपण म्हणतो गरीबाच्या घराला सावकाराची कडी. घर ना दार वाऱ्यावर बिराड. घर ना दार ज्याचा या ठिकाणी सुद्धा घर ना दार वाऱ्यावर बिराड म्हणजे त्याचं घर नाही, दार नाही, वाऱ्यावर बिराड, बिराड सुद्धा नाही असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे त्याचं उत्तर असणार आहे विंचवाचे बिराड पाठीवर. विंचवाचं बिराड स्वतःवर आहे. फक्त इथे पहिल्या आणि चौथ्या पर्यायामध्ये उत्तर मध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. पण घर ना दार, त्याला घरही नाही, दारही नाही, म्हणजे त्याला बिराड सुद्धा नाही. त्याच्यामुळे चौथा पर्याय त्याच्याशी जुळणारा नाहीये. पुढचा प्रश्न आहे, नवरा संसार किंवा कोणतेही निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. म्हणजे आपला नवरा पण तिथे नाही, आपला संसारही तो नाही आणि काहीच निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागतो असा अर्थ व्यक्त करणारी म्हण कोणती? त्या लकार रडता मनाना ना लकार रडता. त्याला कार म्हणता मनाना नालाकार रडता. तोंडाच्या बाता आणि भीक मागान खाता. घोव नाही धगड आणि हातपाय रगड. घराक नाही घरती आणि धिंगा झाली वरती. तर याच्यामध्ये ह्या 4 पर्यायामधलं याचा जो उत्तर आहे ते कोणतं आहे? घोव नाही धगड आणि हातपाय रगड. काय म्हटलंय? आपला नवरा पण नाहीये, आपला संसारही नाहीये, आपला कोणता संबंधही नाहीये, तरी सुद्धा आपण त्रास सहन करतो. म्हणजे तो आपला घोव पण आहे. घोव म्हणजे नवरा. नाही धगड, ना प्रियकर पण नाहीये. ना तो प्रियकर आहे, ना तो आपला नवरा आहे, तरी सुद्धा त्याच्यासाठी आपल्याला काबाड कष्ट करावे लागत असतील, हातपाय रगडावे लागत असतील, तर आपण म्हणणार घोव नाही धगड आणि हातपाय रगड. नवरा, संसार किंवा काहीही संबंध नसताना ज्यावेळेला आपल्याला विनाकारण त्रास सहन करावा लागतो त्यावेळेला आपण कोणती म्हण वापरतो? घोव नाही धगड आणि हातपाय रगड. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीच्या विरुद्ध असणारी म्हण ओळखा. पहिला पर्याय आहे नाव मोठे लक्षण कोठे. बोलाचाच भात बोलाचीच कडी. भरवशाच्या म्हशीला टोनगा पुढे तिखट मागे पोचट. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो त्याप्रमाणे कृती करतो त्याला सगळं जग वंदनीय असतं, त्याला सर्वजण नमस्कार करतात, वंदन करतात असा त्याचा अर्थ होतो. याच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखायचे. नाव मोठे लक्षण कोठे. नाव मोठे लक्षण कोठे. एखाद्या व्यक्तीचं नाव मोठं आहे पण त्या नावाप्रमाणे तिचं कर्तृत्व नसेल तर आपण म्हणतो नाव मोठे लक्षण कोठे. बोलाचाच भात बोलाचीच कडी. बोलाचाच भात बोलाचीच कडी. नुसतीच बडबड कर्तव्य शून्य. बोलाचाच भात, नुसती बडबड भात झालेला नाही, बोलाचीच कडी, नुसतीच बडबड आहे, कडी झालेली नाही. म्हणजे व्यक्ती केवळ निष्फळ बडबड करते, कृती मात्र होत नाही. मूळ म्हण कशी आहे? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो तसं कृती करतो. याच्या विरुद्ध ही म्हण असणार आहे बोलाचाच भात बोलाचीच कडी, केवळ बडबड कृती शून्य. अशा अर्थाने आपण ही म्हण वापरतो, त्यामुळे ही विरुद्धार्थी म्हण आहे. भरवशाच्या म्हशीला टोनगा. एखाद्यावर आपला खूप विश्वास असतो पण ती व्यक्ती आपलं काम करत नाही त्यावेळेला आपण म्हणतो भरवशाच्या म्हशीला टोनगा. पुढे तिखट मागे पोचट. काही लोक सुरुवातीला फक्त तिखट वागतात, दिसताना वरलक्षणी अतिशय तिखट दिसतात, पण मागे पोचट, पण तेवढी ती कणखर नसतात, मजबूत नसतात. अशा अर्थाने आपण ही म्हण वापरतो. त्यामुळे याचं उत्तर बोलाचाच भात बोलाचीच कडी असं होईल. कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोलीतील आहे? कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात. तर याच्यामध्ये लक्षात येईल बघा, पेवा म्हणजे वेडा माणूस. पेवा म्हणजे वेडा माणूस आणि हा वऱ्हाडी भाषेतला शब्द आहे. त्यामुळे कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात ही म्हण जी आहे ही वऱ्हाडी भाषेतली आहे. प्रभाकरराव निवृत्त झाले की सीतारामाने लगेच श्रीकांतशी संधान बांधले. म्हणतात ना, जसे शिक्षण तसे लक्षण, जात्याची बोळावू आणि येत्याची पाठराखी, जुलमाचा रामराम, जेथे भाव तेथे देव. परिस्थिती लक्षात येते का बघा. प्रभाकरराव निवृत्त झाले याचा अर्थ आता त्यांच्याकडे आपलं काही काम असणार नाही कारण ते त्या पदावर नाहीत.
सीतारामने लगेच श्रीकांतशी संधान बांधलं, म्हणजे त्या पदावर कोण आला? श्रीकांत. मग उगवत्या सूर्याला नमस्कार ही जी म्हण आहे या अर्थाची आपल्याला दुसरी म्हण ओळखायची. जो आपल्या फायद्याचा आहे त्यालाच वंदन करायचं. जो आपल्या फायद्याचा आहे, ज्याच्याशी आपले हितसंबंध गुंतलेले आहेत त्यालाच नमन करायचं. एकदा त्याच्याकडचा फायदा संपला की आपण त्याच्याकडे पाठ फिरवायची. उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आणि अशा अर्थाने. आणि त्यामुळे बघा, जसे शिक्षण तसे लक्षण हे त्याचा अर्थ होऊ शकत नाही. ही म्हण तिथे आपण वापरू शकत नाही. जात्याची बोळाऊ आणि येत्याची पाठराखी. जात्याची बोळाऊ म्हणजे जो चाललेला आहे त्याची बोळवण करायची, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण तो चाललाय. तो मावळतीचा सूर्य आहे. मावळतीच्या सूर्याकडे आपण वंदन करत नाही. उगवतीला नमस्कार, मावळतीला मात्र आपण नमस्कार करत नाही. जात्याची बोळाऊ आणि येत्याची पाठराखी, त्या पदावर जो येणार आहे त्याची मात्र पाठराखी करायची, त्याचं कौतुक करायचं, त्याला वंदन करायचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा उत्तर आहे. जुलमाचा रामराम म्हणजे मनात नसताना सुद्धा एखाद्याला रामराम करणं, एखाद्याला महत्त्व देणं. जेथे भाव तेथे देव. जर तुमच्या मनामध्ये भाव आहे, चांगल्या भावभावना आहेत, तर त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतं. त्यामुळे हे तीनही पर्याय उत्तर असणार नाहीत. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते या अर्थाची म्हण सांगा. वारंवार वाईट घडते, रोजच काही ना काहीतरी आयुष्यात घडतंय, तर त्याला दुःख सहन करण्याची सवय जडते. दुभत्या गाईच्या लाथागोड. दुभत्या गाईच्या लाथागोड कशाला म्हणतो? ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी फायदा देते, आर्थिक लाभ तिच्यापासून होतो, तर तिच्याकडून आपण अपमान सुद्धा सहन करतो. त्यामुळे हा पर्याय उत्तर असणार नाही. रोज मरे त्याला कोण रडे. जर आयुष्यात प्रत्येकाच्याच रोज मरण आहे, रोजच हाल अपेष्ट आहेत, तर त्याचं ओझं किती दिवस घ्यायचं, त्याची सवय जडते, त्या दुःखाची सवय जडते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा. जर एखाद्याला पुढे ठेच लागली, म्हणजेच अगोदर घडलेल्या गोष्टींच्या अनुभवावरून आपण पुढे आपल्या चुका सुधारतो. पुढच्याच ठेच मागचा शहाणा हे उत्तर या ठिकाणी असू शकणार नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची. ज्या गोष्टी रहस्यमय ठेवायच्यात त्या जोपर्यंत रहस्य असतात तोपर्यंत त्यांना महत्त्व असतं. त्या उघड झाल्या की त्यांची किंमत कमी होते, या अर्थाची म्हण आहे ती. त्यामुळे इथे वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते या अर्थाची म्हण. रोज मरे त्याला कोण रडे असं होतं. नेहमीच संकट किंवा दुःख येत असतील तर त्याची सवय आपल्याला जडली जाते. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य म्हण निवडा. अतुलला कितीतरी वेळा सांगितले की बाबा कर्ज काढून मोठेपणा करू नकोस, तरी त्याने खाजगी सावकाराकडून वाढदिवसासाठी पुन्हा कर्ज काढले. म्हणतात ना, वेड पांघरून पेडगावला जाणे, वड्याचे तेल वांग्यावर, पालत्या घड्यावर पाणी, चुलीतून निघून वैलात जाणे. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कितीही सांगितलं जर एखादी व्यक्ती त्या गोष्टी ऐकत नसेल तर आपण काय म्हणतो? पालत्या घड्यावर पाणी. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पर्याय क्रमांक 3. अतुलला कितीतरी वेळा सांगितले की कर्ज काढून मोठेपणा करू नकोस, तरी त्याने वाढदिवसासाठी खाजगी संस्काराकडून कर्ज काढलं. तुम्ही त्याला कितीही सल्ला दिला तरी त्याच्या डोक्यात तो सल्ला घुसत नसेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? पालत्या घड्यावर पाणी. पुढील प्रश्नवृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितले तर त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. या दृष्टांतासाठी पुढीलपैकी कोणती म्हण लागू पडणार नाही. बऱ्याचदा काय होतं, आपण प्रश्न वाचण्याच्या वेगाने शेवटपर्यंत तो प्रश्न वाचत नाही. इथे लागू पडणार नाही असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये सापाला दूध पाजले तर तो विष चोखणार आपल्याला माहिती आहे. अहिमुखी दुग्ध होय गरळ. जर सापाला दूध पाजलं असेल तरी ते विष चोखतं. म्हणजेच वाईट वृत्तीच्या माणसाला किती समजावून सांगितलं त्याच्यावर काही परिणाम होत नाही, त्याचा स्वभाव बदलत नाही, तो वाईट करणार ते करणारच. कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी शेवटी वाकडी ती वाकडीच. कुत्र्याला कितीही आपण म्हणजे कुत्र्याचं शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला, नलिका गतमपी कुटिलम न भवती सरलहा शिवनहा पुच्छम. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहतं असा त्याचा अर्थ होतो. गाढवा पुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता. गाढवा पुढे वाचली गीता. गाढवासमोर तुम्ही गीता जरी वाचली तरी त्याला त्या गीतेचा मतितार्थ कळणार नाही. मूर्खाला कितीही सांगितलं, म्हणजे गीतेसारखं महाकाव्य की ज्याने संपूर्ण जगामध्ये क्रांती घडवून आणली, अशा महाकाव्या त्याच्यासमोर आपण वाचून दाखवतोय आणि तो मूर्ख मात्र त्याला कालचा गोंधळ बरा होता असं म्हणतोय. म्हणजे वाईट वृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितलं तरी त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. गवत्या बसला जेवाया ताका संगे शेवाया. गवत्या बसला जेवाया ताका संगे शेवाया. इथे मात्र
ती म्हण तळशीची जुळत नाही. गवत्या बसला जेवाया ताकासंगे शेवाया, याचा जो अर्थ होतो की जर समजा गवत्या जेवायला बसलेला आहे आणि त्याला कशाबरोबर काय खावं याचा जर मेळ नसेल तर म्हणजेच मूर्खपणाची त्याची कृती आहे हे लक्षात येतं आणि त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा असा. काना मगून आली व तिखट झाली. इकडे पर्याय आहेत गट ब मध्ये. गोष्ट जवळ असताना इतर अर्थ शोधणे, लहान माणसे अल्पसंतुष्ट असतात, बाहेरून गरीब आतून कपटी, मागून येऊन वरचढ होणे. तर हे लक्षात येतं काना मागून आली आणि तिखट झाली म्हणजे नंतर आली आणि तिचं वर्चस्व सगळीकडे असेल म्हणजेच मागून येऊन वरचढ होणे म्हणजे पहिल्यासाठी हा चौथा पर्याय उत्तर असणार आहे. गोगल गाय आणि पोटात पाय. माणूस दिसताना वरून खूप अतिशय साधा भोळा दिसतो, शांत दिसतो, गरीब दिसतो, पण आतून तो कपटी असेल तर आपण ही म्हण वापरतो. काखेत कळसा गावाला वळसा. आपल्या गोष्टी जवळच असतात पण आपण त्या गावभर शोधतो, इतर अर्थ शोधतो, त्यावेळेला ही म्हण वापरली जाते. कोल्हा काकडीला राजी म्हणजे क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूला भाळतात, लहान माणसे अल्पसंतुष्ट असतात अशा अर्थाने वापरतो. त्यामुळे या ठिकाणी 3, 4, 1, 2 3, 4, 1, 2 हा जो पर्याय आहे हे त्याचं म्हणजे पहिल्याला 4 आहे उत्तर, दुसऱ्याला 3 आहे, 4, 3, 1 परत 1 नंबर आहे आणि परत 2 नंबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. तर अशा पद्धतीने आपण त्या ज्या 30 प्रश्न आहेत ह्या 30 प्रश्नांचं विश्लेषण घेतलेलं आहे. मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना नक्कीच शब्दसंग्रह हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो. ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केलं जातं आणि त्यामध्ये इंग्रजी मराठी व्याकरण हे दोनही विषय मी स्वतः विद्यार्थ्यांना शिकवत असतो. आत्तापर्यंत ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी महाराष्ट्रामध्ये हायेस्ट मार्क्स जे आहेत हे इंग्रजी मराठीमध्ये ओमकार अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या इंग्रजी मराठीच्या बॅचेस ज्या आहेत त्या कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षेनंतर सुरू होणार आहेत. तर नक्कीच तुम्ही अवश्य याचा फायदा घेऊ शकता. त्याचबरोबर मराठी इंग्रजी हा विषय डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शन वर्ग उपलब्ध आहेत. या आपल्या ज्या बॅचेस आहेत या 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होत आहेत. यामध्ये तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये असतील. ऑफलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा ॲक्सेस मिळतो आणि जे विद्यार्थी ऑनलाईन बॅचेसला प्रवेश घेतात त्यांना प्रवेश घेतल्या संपूर्ण सिलेबस रेकॉर्डेड स्वरूपात मिळतो. पण त्याचबरोबर दररोज आपले लाईव्ह लेक्चर्स होतात, लाईव्ह सेशन्स होतात आणि त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळतात. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या बॅचेस नक्कीच उपयुक्त आहेत. सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.